नमस्कार मित्रांनो, परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण महाराष्ट्र पोलीस भरती तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत. तरी सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तर चला मग चालू करू. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, खालीलपैकी कोणती कंपनी यवतमाळ येथील शकुंतला एक्सप्रेसशी संबंधित आहे? ऑप्शन दिलेले आहेत: ईस्ट इंडिया, फ्रेडरिक निक्सन, किलिक निक्सन आणि यापैकी नाही. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, किलिक निक्सन. किलिक निक्सन कंपनी यवतमाळ येथील शकुंतला एक्सप्रेसशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न, पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी कोणत्या नदीच्या किनारे आहे? ऑप्शन तुमच्या समोर आहेत. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, नर्मदा नदीच्या किनारी पहिले बाजीराव पेशवे यांची समाधी आहे. पुढचा प्रश्न, स्वर्गीय वसंतराव नाईक हे कोणत्या कालावधीमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, 1963 ते 1975 या कालावधीमध्ये वसंतराव नाईक हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पुढचा प्रश्न, यवतमाळ जिल्ह्याची सीमा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांना लागून आहे? ऑप्शन आहेत 5, 8, 6, 7. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, 6 जिल्ह्यांना लागून आहे. पुढचा प्रश्न आहे, अजिंठा व वेरूळ लेण्यांमध्ये खालीलपैकी कोणत्या कथा चितारलेल्या आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1, जातक कथा चितारलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, केंद्रातील वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत कोणता विभाग येत नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, कर व वाणिज्य विभाग हा केंद्रातील वित्त मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. पुढचा प्रश्न, अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, छत्तीसगड. अन्न सुरक्षा कायदा पारित करणारे भारतातील पहिले राज्य छत्तीसगड आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते कवी दुसऱ्या गोलमेज परिषदेस उपस्थित होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, मोहम्मद इक्बाल. त्यानंतरचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, गुजरात या राज्यास सर्वात जास्त समुद्रकिनारा लाभलेला आहे. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, दिल्ली शहरास नॅशनल कॅपिटल टेरिटरीचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीद्वारे प्राप्त झालेला आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, घटनादुरुस्ती 59 नंबरचे. पुढचा प्रश्न, बखर भारतीय प्रशासनाची हे पुस्तक कोणी लिहिले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2, लक्ष्मीकांत देशमुख यांचे हे पुस्तक आहे बखर भारतीय प्रशासनाचे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेतून CO2 ची निर्मिती होते? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4, प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेतून CO2 ची कार्बन डायऑक्साईडची निर्मिती होते. पुढचा प्रश्न आहे, इराणी ट्रॉफी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? इराणी ट्रॉफी. तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, क्रिकेट या खेळाशी संबंधित आहे. क्रिकेट. पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, तलाठी आस्थापना खालीलपैकी कोणत्या अधिकाऱ्याकडे असते?
तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 उपविभागीय अधिकारी यांच्याकडे असते। पुढचा प्रश्न, स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण कोणी केले आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 ताराबाई शिंदे यांनी या पुस्तकाचे लिखाण केलेले आहे। स्त्री पुरुष तुलना या ग्रंथाचे लिखाण ताराबाई शिंदे यांनी केले आहे। पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, भारतीय हवामानावर प्रभाव टाकणारा एल निनो प्रवाह कोणत्या महासागरातून वाहतो? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 पॅसिफिक महासागरातून वाहतो। पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या सेवा अखिल भारतीय सेवामधून म्हणून गणली जात नाही? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 4 भारतीय वन सेवा ही अखिल भारतीय सेवा म्हणून गणली जात नाही। पुढचा प्रश्न, त्यानंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणत्या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्रे 0% आहेत? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 लक्षद्वीप। लक्षद्वीप या केंद्रशासित प्रदेशात वनक्षेत्रे 0% आहेत। पुढचा प्रश्न, भारतीय घटनेचे खालीलपैकी कोणते कलम ग्रामपंचायतशी संबंधित आहे? तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 कलम 40 हे ग्रामपंचायतशी संबंधित आहे। पुढचा प्रश्न, मित्रांनो आजच्या व्हिडिओतील शेवटचा प्रश्न आहे। या प्रश्नाचे उत्तर सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगा। प्रश्न आहे, खाजगीकरणाबाबत करण्यात आलेल्या खालील उपाययोजनांपैकी अयोग्य पर्याय कोणता आहे? चुकीचा पर्याय कोणता आहे तो ओळखायचा आहे। ऑप्शन आहेत, उद्योगांना नवरत्नाचा दर्जा देणे, त्यानंतर राष्ट्रीय नूतनीकरण मंडळाची निर्मिती, त्यानंतर 3 नंबर आहे निर्गुंतवणूक धोरण आणि 4 नंबर आहे फेराऐवजी फेमा लागू करणे। यापैकी योग्य उत्तर कमेंट करा। मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून सोबत बेल आयकॉन ऑन करा। धन्यवाद मित्रांनो पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल।